नवापूर पुणे बसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली. अंदाजे 17 प्रवासी जखमी, त्यातील 5 गंभीर जखमी. ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला अपघात. नवापूर पुणे ही बस दररोज सकाळी नवापूर येथून पुण्याकडे जाते. आज सकाळी नवापूर येथून बस पुण्याकडे जात असताना साक्री तालुका हद्दीत ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या माल ट्रकला ठोकली गेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्रचे प्रतिनिधी हे विसरवाडी शासकीय ग्रामीण रुग्णालयात गेले असता परिस्थिती अत्यंत भयानक दिसली. जखमींमध्ये ज्येष्ठ नागरिक, पुण्यात शिकणारे विद्यार्थी, कंपनीत कामानिमित्त जाणारे कामगार असे दिसले. गंभीर जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय नवापूर तसेच साक्री येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता पाहता भयजनक परिस्थिती आहे. बसचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसते आहे. जखमींमध्ये नवापूर तालुक्यातील प्रियंका अभिसिंग वसावे सावरट, संयुक्ता सुधाकर वळवी डोगेगाव, छायाबाई उमरसिंग वसावे करंजी बुद्रुक, आशा मगन गावित देवलीपाडा या गंभीर जखमींना रेफर केले आहे. तसेच किरकोळ जखमींमध्ये शालिनी पंतू गावित नवापूर, जस्मिता सुधाकर वळवी डोगेगाव, प्रियंका मुकेश गावित रायपूर, दीपिका सुधाकर गावित केवडीपाडा, संजय मनेश गावित मोठा कडवान, ऋतिका अल्पेश वळवी वसलाई, उमरसिंग भीमा वसावे करंजी, हरी सोनू मावची पानबारा, ममता भव्या गावित बिजादेवी, विशा दिनकर गावित नाणगीपाडा, राहुल मोहन मोरे नाशिक, वैशाली राहुल मोरे नाशिक, रोहित नानसिंग गावित देवलीपाडा आदी विसरवाडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान माहिती अशी भेटते आहे की अपघात कोंडाईवर येथे घडला असून पुढील तपास दैवेल आउटपोस्ट ठाणे अंमलदार हे करतील. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिफा, विसरवाडी.